नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केले का? नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा. हिट म्हणजे क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध, छान छान गोष्टी सर्वात तुम्हाला पाहायला मिळते. तर आजचा आपला विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी विषयीचा निबंध आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा तुम्हाला शाळेतल्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल. तर चला सुरू करू सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी विषयीच्या निबंधाला. ती लढली म्हणून आम्ही घडलो असं आज महिला ज्यांच्याबद्दल ताटमानेने सांगतात त्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. भारताच्या इतिहासात 10 मार्च ही एक महत्वाची तारीख मानली जाते. हा दिवस समाज सुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सध्याच्या महाराष्ट्रातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या, ज्यांनी भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत मोठी भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या समवेत महिलांच्या हक्काच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावली. अस्पृश्यता, बालविवाह यांसारख्या समाजात प्रचलित असलेल्या अनेक सामाजिक कुप्रथांविरुद्धही त्यांनी लढा दिला. यंदा सावित्रीबाई फुले यांची 127वी पुण्यतिथी साजरी होत आहे. 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पतीसह महिला आणि तरुण मुलींसाठी शाळा स्थापन केली. महिलांच्या हक्कासाठी आणि मुलींना शिक्षित करण्याची गरज यासाठी तिचे मत मांडण्याबरोबरच त्यांनी जातीवाद आणि पितृसत्ता यासह समाजातील दुष्कृत्यांवरही भाष्य केले. सावित्रीबाईंनी आपले आयुष्य देशभरातील तरुण मुलींच्या भल्यासाठी समर्पित केले आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली. महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजातील महिलांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही स्मरणात आहे. मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या हयातीत आणखी 18 शाळा स्थापन केल्या. त्यांच्या 127व्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण करू शकता आणि हे महान विचार तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. तुमच्या मुलीला तिच्या लग्नाआधी शिक्षित करा, जेणेकरून ती चांगल्या आणि वाईटात सहज फरक करू शकेल. पहा, तुमच्या मुलीला तिच्या लग्नाआधी शिक्षित करा, जेणेकरून ती चांगल्या आणि वाईटात सहज फरक करू शकेल. पुढचा विचार आहे, कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती जोपर्यंत तेथील महिला शिक्षित होत नाहीत तोपर्यंत अशक्य आहे. कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती जोपर्यंत तेथील महिला शिक्षित होत नाहीत तोपर्यंत अशक्य आहे. पुढचा आहे, तुम्ही शेळी गाईचे पालन पोषण करता, नागपंचमीला सापाला दूध पाजता, पण तुम्ही दलितांना अस्पृश्य मानता, माणूस नाही. तुम्ही शेळी गाईचे पालन पोषण करता, नागपंचमीला सापाला दूध पाजता, पण तुम्ही दलितांना अस्पृश्य मानता, माणूस नाही. या पृथ्वी तलावर ब्राह्मणांनी स्वतःला स्वयंघोषित देव बनवले आहेत. या पृथ्वी तलावर ब्राह्मणांनी स्वतःला स्वयंघोषित देव बनवले आहे. पुढचा आहे, दगडांची पूजा करून मुलं झाली असती तर स्त्री पुरुषांची लग्न का केली असती? दगडांची पूजा करून मुलं झाली असती तर स्त्री पुरुषांची लग्न का केली असती? हे सर्व विचार सावित्रीबाई फुले यांचे आहेत. सावित्रीबाई फुले यांना भारतातील स्त्रीवादाची जननी असेही संबोधले जाते. सावित्रीबाई फुले यांनी गरोदर बलात्कार पीडितांसाठी काळजी केंद्र स्थापन केले आणि त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत केली. त्यांनी भारतीय विधवांसाठी एक आश्रयस्थान उघडले, ज्यांना त्यांच्या कुटुंबांनी सोडले होते.
सावित्रीबाईंनी त्यांचा मुलगा यशवंत यांच्या समवेत प्लेगने पीडित लोकांना मदत करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी पुण्यात एक क्लिनिक सुरू केले. दरम्यान सावित्रीबाई फुले यांना हा आजार झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ इंडिया पोस्टने 1998 मध्ये टपाल तिकीट जारी केले. तर अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्याविषयीची माहिती, त्यांचे विचार आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतले. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.